नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे काजू कतली. त्याच्यासाठी इथे मी 1 कप भरून काजू घेतला आहे. काजू तुकडा मी इथे वापरला आहे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून काजू तुकडा मी 1 तासभर भिजत घातला. आता ते संपूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. आणि 1 कपाला थोडी कमी मी इथे साखर वापरली आहे. आणि 2 टेबलस्पून दूध पण मी इथे घेतलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला काजू याची पेस्ट करून घ्यायची आहे. मिक्सर चालू बंद करत आपल्याला हा काजू मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता जाडसर अशी भरड झाली आहे. आता आपल्याला 2 टेबलस्पून दूध इथे घालायचं आहे. तुम्ही दुधाऐवजी इथे पाणी सुद्धा वापरू शकता. आणि काजू आपल्याला परत मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. काजूची आपल्याला स्मूथ अशी पेस्ट इथे तयार करून घ्यायची आहे. आता ह्या पेस्टमध्ये 1 कपाला थोडी कमी मी साखर वापरली आहे. तुम्ही इथे पाऊण कप सुद्धा साखर वापरू शकता. गोडीला जर कमी आवडत असेल तर तुम्ही इथे पाऊणपट साखर वापरू शकता. तुम्ही इथे बघू शकता अगदी स्मूथ अशी पेस्ट आपली काजूची तयार झाली आहे. आता ही पेस्ट आपल्याला एका नॉनस्टिक पॅनमध्ये काढून घ्यायची आहे. नॉनस्टिक पॅन असेल तर काजू कतलीसाठी ते वापरा असं मी इथे सुचवेन. किंवा जाड बुडाची कढई असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. गॅसची आच आपल्याला स्लो ते मीडियममध्ये ठेवायची आहे. सुरुवातीला मिनिटभर आपल्याला स्लो ते मीडियममध्ये गॅसची आच ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर संपूर्ण गॅस हा स्लो करून द्यायचा आहे. आणि ही पेस्ट आपल्याला चांगली घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. गॅस कुठल्या स्टेजला बंद करायचा हे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही इथे बघू शकता साखरेमुळे काजूची पेस्ट ही थोडी सैल होऊ लागली आहे. अशा पद्धतीने काजूची पेस्ट आपण तयार करून घेतली तर काजूची एक स्मूथ अशी पेस्ट आपल्याला तयार मिळते. आणि काजू कतली ही स्मूथ अशी टेक्स्चरची तयार होते. हलवाई लोक ही काजू कतली अशाच पद्धतीने बनवतात. रात्रभर काजू भिजत घालून ही पेस्ट तयार केली जाते. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने शिजून ही काजू कतली तयार केली जाते. पण तासभर काजू भिजत घालून सुद्धा अशा पद्धतीची स्मूथ पेस्ट आपण बनवून घेऊ शकतो. आणि 10 ते 12 मिनिटात ही काजू कतली तयार होते. काजूची पेस्ट सैल झाली आहे. आता बुडबुडे येऊ लागले आहेत. 3 ते 4 मिनिटात असे बुडबुडे येऊ लागतात. अशा पद्धतीने काजूची पेस्ट तयार करून आपण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने काजू कतली ही बनवून घेऊ शकतो. आणि जशी बाहेर विकत मिळते, मिठाईच्या दुकानात विकत मिळते तशा पद्धतीची ही काजू कतली तयार होते. 4 ते 5 मिनिटांनी आपल्याला इथे 1 मोठा चमचा तूप घालायचे आहे. 1 टेबलस्पून मी इथे तूप घेतले आहे. तूप हे रूम टेम्परेचरचेच मी इथे वापरले आहे. तूप वापरल्यामुळे काजू कतली स्मूथ टेक्स्चरची अशी तयार होते. मिश्रण तळाशी चिकटत नाही. आणि काजू कतली ही टिकण्यास मदत होते. म्हणून तूप हे नक्की वापरा. आता परत मिश्रण आपल्याला थोडा वेळ आणखी शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण तूप हे मिश्रण शोषून घेतं आणि स्मूथ असं टेक्स्चर त्याच्यामुळे तयार होतं. तुम्ही इथे बघू शकता. आता मिश्रण आपल्याला आणखी थोडा वेळ इथे शिजवून घ्यायचं आहे. 6 ते 7 मिनिटं झाली आहे. तूप मिश्रणाने पूर्ण शोषून घेतलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने सहज तुम्ही काजू कतली इथे बनवू शकता. काजू तुकडा नसेल तर संपूर्ण जो काजू असतो तो सुद्धा तुम्ही इथे अशा पद्धतीने वापरू शकता. आणि काजू कतली ही बनवू शकता. मिश्रण आणखी थोडा वेळ आपण इथे शिजवून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता मिश्रणाने पॅन सोडायला सुरुवात केली आहे. 2 ते 3 मिनिटं आणखी आपल्याला मिश्रण इथे शिजवायला लागेल. दहा ते 12 मिनिटात हे मिश्रण संपूर्ण शिजून असं तयार होतं.
मिश्रण जर ढवळलं तर पूर्ण पॅन हे क्लिअर असं आपल्याला दिसत आहे आणि इतपतच आपल्याला मिश्रण हे शिजवून घ्यायचं आहे। मिश्रण आणि पॅन सोडायला सुरुवात केली आहे। आता आपल्याला या स्टेजला मिश्रण हे चेक करून घ्यायचं आहे। एका प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं मिश्रण घेऊन हे चेक करायचं आहे। जेव्हा मिश्रण पॅन सोडायला सुरुवात करेल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण हे एका प्लेटमध्ये घेऊन चेक करायचं आहे। मिश्रण हे घट्ट होऊ लागतं म्हणून एकसारखं हे परतत राहायचं आहे। गुठळ्या होऊ न देता हे मिश्रण एकसारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे स्मूथ अशी आपलं मिश्रण हे तयार होईल। तुम्ही इथे बघू शकता मिश्रणाने संपूर्ण पॅन सोडायला सुरुवात केली आहे। ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला थोडं मिश्रण घेऊन हे थंड झाल्यावर त्याची गोळी ही तयार करून बघायची आहे। गोळी जर थंड झाल्यावर मिश्रण गोळी जर तयार झाली तर आपलं हे मिश्रण काजू कतली बनवण्यासाठी तयार आहे असं समजायचं आहे। 10 ते 15 सेकंद थंड झाल्यावर हे मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे। अशा पद्धतीने स्मूथ अशी गोळी तयार झाली पाहिजे। मिश्रण बोटांना अजिबात चिकटायला नको। मिश्रण बोटाला अजिबात चिकटत नाही आहे आणि हे मिश्रण आपल्याला काजू कतली बनवण्यासाठी रेडी आहे। जर अशा पद्धतीचं मिश्रण तयार झालं नाही तर 2 मिनिटं हे मिश्रण आणखी शिजवून तुम्ही घेऊ शकता। आता फॅन खाली हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता फॅन खाली काही मिनिटातच हे मिश्रण असं घट्ट गोळा व्हायला सुरुवात होते। एक गोळा असा बनून तयार होतो। मिश्रण सध्या गरमच आहे। आता आपल्याला एका प्लास्टिक पिशवीला तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही इथे इको फ्रेंडली पेपर सुद्धा वापरू शकता। अशा पद्धतीचा काजू कतलीचा बनवण्यासाठी जो गोळा तयार झाला आहे तो ह्या प्लास्टिक पिशवीवर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ह्या प्लास्टिक पिशवीच्या मदतीनेच आपल्याला हा गोळा चांगला सॉफ्ट असा एक चकाकी येईपर्यंत मळून घ्यायचा आहे। सध्या हे जे मिश्रण आहे हे गरमच आहे। तुम्ही इथे बटर पेपर सुद्धा वापरू शकता किंवा इको फ्रेंडली जे पेपर येतात ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। अशा पद्धतीने आपल्याला चांगला स्मूथ असा हा गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता ह्या काजूच्या मिश्रणावर चांगली चकाकी यायला सुरुवात झाली आहे आणि चवीलाही अप्रतिम ही काजू कतली बनवून तयार होते। अगदी आपण मार्केट स्टाईल ही काजू कतली अशा पद्धतीने बनवू शकतो। अगदी मार्केटमध्ये मिळते त्याच चवीची ही काजू कतली बनवून तयार होते। अशा पद्धतीने काजू कतली ही नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। स्मूथ असा आपला काजू कतली बनवण्याचा गोळा हा तयार झाला आहे। आता एक दुसरी प्लास्टिकची पिशवी आपल्याला ठेवून हा गोळा लाटून घ्यायचा आहे। एक जाडसर ज्या थिकनेसची तुम्हाला काजू कतली हवी आहे त्या थिकनेसची ही पोळी लाटून घ्यायची आहे। आता ह्या स्टेजला तुम्ही चांदीचा वर्क असेल तर तो लावून सजावट करू शकता आणि काजू कतली ही कट करून घेऊ शकता। पिझ्झा कटरच्या साहाय्याने मी इथे काजू कतली कट करून घेत आहे।
तुम्ही चाकूच्या साहाय्याने सुद्धा काजू कतली ही हव्या त्या आकारात कट करून घेऊ शकता। 1 पाव काजू वापरून तुम्ही अर्ध्या किलोच्या प्रमाणात ही काजू कतली सहज 15 ते 20 मिनिटात तयार करू शकता। आता अगदी आत्मविश्वासाने तुम्ही काजू कतली घरच्या घरी नक्की बनवू शकता। अशा पद्धतीने आपल्याला एकसारख्या आकारामध्ये काजू कतली ही कट करून घ्यायची आहे। सध्या काजू कतली ही संपूर्णपणे सेट झालेली नाही, पण 5 ते 10 मिनिटात हवेशीर ठेवल्याने ही काजू कतली लवकरच सेट होते। फार वेळ याला लागत नाही। तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने काजू कतली ही तयार झाली आहे। स्मूथ अशी टेक्स्चरची काजू कतली ही तयार झाली आहे। फार कडक ही काजू कतली तयार झाली नाही। नक्की अशा पद्धतीने काजू कतली ही नक्की बनवून बघा। परत भेटू अशाच एका व्हिडिओसह। काजू कतली सर्व करून घेऊ। धन्यवाद।